त्याचं प्युरिफिकेशन हा माझा प्रोजेक्ट होता. त्यावेळेपासून नदीशी निगडीत हे झालं. गेली 5 वर्ष 6 वर्ष झालं मी पाटबंधारे खात्याची सुद्धा मेकॅनिकल डिव्हिजनची काही कामं करतो, निडल गेटची वगैरे. तर त्यावेळेला सुद्धा बघतो की नदीचं प्रदूषणची पातळी आपल्या इकडची खूप म्हणजे वाढलेली आहे. त्यातला मेन घटक जो जाणवला मला तो म्हणजे वाहत येणारा प्लास्टिकचा कचरा. म्हणजे आपण काय करतो की आपल्या सांगलीचा जरी विचार केला, सांगलीसारख्या शहराचा, तरी आपला रोजचा पर कॅपिटा आपण जे प्लास्टिकचा वापर करतो तो साधारण 25 ग्रॅम आहे आपल्या इथं, जो गोव्यात 60 ग्रॅमपर्यंत जातो आणि दिल्लीसारख्या शहरात तो 36-38 ग्रॅमपर्यंत जातो. म्हणजे सांगलीचा जरी विचार केला तरी 1212 टन प्लास्टिक आपण रोजच्या रोज वापर करतो. आणि त्याचा वापर केल्यानंतर जो पुनर्वापर केला पाहिजे किंवा रिसायकलिंगला जे जायला पाहिजे ते फक्त 9% जातं. म्हणजे साधारण एक 1200 किलो प्लास्टिक आपलं इथं रोजचं रिसायकलिंगला जातं. आणि 80% प्लास्टिक हे काय होतं तर काही वेळेला आपण घरात ठेवत असू किंवा काय मोठे आर्टिकल जे घेतलं ते घरात ठेवलं, पण बाकीचं आपण प्लास्टिकच्या पिशव्या असू देत, प्लास्टिकच्या बाटल्या असू देत, तो आपण कचऱ्यात टाकून देतो. कचऱ्यात टाकल्यानंतर काय होतं की आपल्या दृष्टीआड सृष्टी म्हणतात, म्हणजे गेला माझ्या घरात बाहेर गेला संपला विषय माझ्यासाठी. पण तो कचरा रस्त्यावर पडतो, वाऱ्यानं वाहत गटरीत जातो, गटरीतून नाल्यात जाईल आणि तिथून वाहत परत आपल्या नदीतच येऊन पडतो. 1 वर्षापूर्वी साधारण एक द गार्डियन म्हणून एक हे आहे वेबसाईट आहे एका न्यूजपेपरची, तर त्याच्यात एक हे आलं होतं, न्यूज एक आली होती की अमेरिकेतल्या एका स्त्रीचं यावेळेला गर्भवती स्त्रीचं सोनोग्राफी केली गेली. त्यावेळेला काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या की त्या बाळाची जी नाळ होती त्याच्यामध्ये प्लास्टिकचे अंश सापडले. आता ते काय खाणार नाही कुठून किंवा ते बाळाच्या नाळेत गेलं म्हणजे त्या स्त्रीच्या पोटातूनच कुठलं तरी गेलेलं आहे. तर ती तिथंपर्यंत कसं पोहोचलं. तर जे आपण फिश वगैरे जे जास्त खाल्ले जातात तिकडं, ते आपला नदीतला कचरा कुठं जाणार, शेवटी वाहत वाहत समुद्रात जातोय. ग्रेट पॅसिफिक एक म्हणून मोठं पॅच एक झालेलं आहे, म्हणजे हजारो किलोमीटर्सचा जे समुद्रात तरंगतं प्लास्टिक आहे. ते तिथले प्राणी पाण्यातले जलचर खाणार, ते परत ते आपण ज्या वेळेला खातो त्या मासे वगैरे त्यातनं आपल्या पोटात जाणार. किंवा अगदी परदेशात जर आपण बघितलं तर टूथपेस्टमध्ये आपल्या इथं फिलर म्हणून कॅल्शियम वगैरे पावडर वापरली जाते. जे लिक्विड सोप असतो त्यामध्ये काही आपण हे आपल्या इथं नॅचरल पदार्थ वापरतो, तिकडं जर असं प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स वापरायची पद्धत जास्त होती. ते अगदी मायक्रॉन्समध्ये असतात, ते परत वाहत परत पाण्यातनं नदीतनं परत समुद्रात आणि त्या माशाच्या पोटात आणि तिथनं परत आपल्या पोटात, या पद्धतीने ती सायकल चालत राहते. म्हणजे आपल्या प्लास्टिकचं प्रदूषण कुठंपर्यंत पोहोचलंय हे या धोकादायक पातळीपर्यंत आपण प्लास्टिकच्या प्रदूषणाच्या बाबतीत आलेलो आहे. मग त्याच्यात काय करता येईल की प्रबोधन हे केलंच पाहिजे, पण आपल्या भारतासारख्या देशात जिथं रोजच्या 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे तिथं लोकांना आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही प्लास्टिक वापरूच नका, कारण त्याला दुसरा पर्याय नाही आहे. तर प्लास्टिकचा जास्तीत जास्त पुनर्वापर आणि रिसायकलिंग व्हावं यासाठी जास्तीत जास्त जे प्रयत्न केले पाहिजेत, त्यासाठी शासनानं पुढाकार घ्यायला पाहिजे. आपल्यासारख्या NGOजनी जसं दीपक पाटील साहेबांनी आता हे केलेलं आहे, तर त्या NGOज अशा लोकांनी पुढाकार घेतला, प्रबोधन केलं तर थोडाफार प्रमाणात येईल. आता नदीतला येणारा जो प्लास्टिकचा कचरा वाहत जातोय तो थोडासा उजवीकडे जर तुम्ही बघितलं नदीच्या मध्ये एक झाड आहे आणि त्या झाडावर प्लास्टिकचे बरेचसे हे अडकलेले आहेत पिशव्या वगैरे, त्या पुरातनं वाहत येऊन तिथं अडकल्यात. पूर येऊन जाऊन सुद्धा आता 7 महिने झाले 6 महिने झाले. तर पुढचा पूर आल्याशिवाय ते हलणार नाहीत, कारण तिथं जाऊन मॅन्युअली कोण ते साफ करणार नाही. त्यावेळेला ते परत पाण्यात जाईल, पाण्यातले परत मासे खाणार आणि परत ती सायकल परत तशीच चालू राहणार. तर त्यासाठी काही टेक्नॉलॉजी नवीन डेव्हलप झाल्यात. बरेचशा तुम्ही नेटवर वगैरे बघितलं असेल की मोठमोठे बार्ज आहेत ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा कचरा गोळा केला जातोय. तर त्या थोड्या हायर लेवलच्या अगदी कॉस्टली हे आहेत, त्या परदेशात वगैरे करणं शक्य आहे. पण आपल्या इथं भारतासारख्या देशात साधे फ्लोटिंग बॅरियर जरी आपण केले, त्यात बंधाऱ्याच्या अलीकडे थोडासा एक फ्लोटिंग बॅरियर टाकला तर येणारा कचरा जो वाहत जाणारा प्लास्टिकचा तो तरंगता कचरा आपण कलेक्ट करून तो रिसायकलिंग आपण करू शकतो. रिसायकलिंगमध्ये त्याचे ग्रॅन्युल्स करता येतील किंवा जे ग्रॅन्युल्स होणार नाही त्याला पायरोलिसिस म्हणून एक चांगली टेक्नॉलॉजी आहे. की प्लास्टिक बनतं कशापासून तर पेट्रोलियमच्या वेळेला खनिज तेल आपण काढतो ह्याच्यातनं पृथ्वीच्या पोटातनं, त्यावेळेला त्याच्यात बाय प्रॉडक्ट हे प्लास्टिक आहे. आज प्लास्टिक बनवणारी रॉ मटेरियल बनवणारी सगळ्यात मोठी जर कंपनी कुठली असेल त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर भारतात काय जगात कुठेही प्लास्टिक बॅन होऊ शकत नाही, कारण रिलायन्स ही सगळ्यात मोठी कंपनी आहे प्लास्टिकचं म्हणजे ग्रॅन्युल्स तयार करणारी, रॉ मटेरियल तयार करणारी. तर तिथं आपण नाही हे करू शकत, तेवढी आपली कॅपॅसिटी नाही किंवा आपण तेवढं थांबवू शकत नाही. जोपर्यंत आपण पेट्रोल वापरायचं बंद करत नाही तोपर्यंत प्लास्टिक निर्माण व्हायचं बंद होणार नाही. जसं पेट्रोल आपण कमी केलं पाहिजे वापरायला, प्लास्टिक वापरायला कमी करू शकतो, हा एक उपाय झाला. पण रिसायकलिंगमध्ये प्लास्टिक पेट्रोलपासूनच बनत असल्यामुळं पेट्रोलच्या त्या खनिज तेलापासून त्याची रिसायकलिंग करून आपण खनिज तेलाला पर्यायी इंधन तयार करू शकतो, ज्याचं टेक्नॉलॉजी आम्ही
आमच्याकडे आहे. म्हणजे मी आतापर्यंत पुण्यात 1-2 ठिकाणी प्लांट दिलेले आहेत त्याचे. सांगलीत एक आता नवीन आम्ही प्लांट बसवायचं चालू आहे. तो अगदी 1 टन 500 किलोपासून, म्हणजे एखाद्या बारक्या ग्रामपंचायतीला सुद्धा तो शक्य आहे बसवणं, अशा पद्धतीचे प्लांट आहेत. आणि मोठ्यात मोठे म्हणजे 5-6 टन पर डेच्या हिशोबाने कशा पण पद्धतीचे प्लांट्स त्यामध्ये आपण तयार करतो. तो एक चांगला उपाय आहे, जेणेकरून नदीचं प्रदूषण पण कमी होईल, रस्त्यांवरचं घाण म्हणजे दिसणारे जे गचाळ पण आहेत तो पण कमी होईल, आणि त्यांना आपल्या आरोग्याला होणारे त्रास जे आहेत ते पण बऱ्यापैकी कमी करता येतील. एवढंच एक थोडं हे होतं. धन्यवाद.